थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 25 ऑगस्टच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की तेजसने मानसीला सावरल्यानंतर मानसीला तो विचारतो की नक्की काय झालं आहे. तेव्हा मानसी त्याला सांगते की बघा ना मामी, मला त्या रणजितची लग्न करायला सांगते आहे. कसं शक्य आहे, तुम्हीच सांगा की मी आता काय करू. तेजस जेव्हा मामीकडे पाहतो तेव्हा मामीची घाबरगुंडी उडालेली असते. तर मामी तिथे विचारत असतात. तेजस अचानक पलटतो आणि तो उलट मानसीला सांगतो की काय हरकत आहे. तेजस पुढे बोलतो की अहो काय हरकत आहे, रणजितराव स्वतः तुमच्या प्रेमात पडले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा बनवलेला केक मी त्यांच्याकडे नेला होता, आवडलाय त्यांना, फार वेडे झाले आहेत ते तुमच्यासाठी. हे सगळं तेजसच्या तोंडून सत्य ऐकून मानसी पुरती हादरून गेलेली असते. तेजस असा कसं काय बोलू शकतो हा विचार मानसीच्या मनाला पटतच नसतो. अहो फार आता वेडे व्हायच्या आधी तुम्ही रणजितरावांशी लग्न करून टाका, हा सल्ला तेजसने देताच मानसीच्या डोक्यात तिळक जाते आणि मानसी जोराची तेजसला ढकलते आणि त्याला जाब विचारायला लागते की तुम्ही असं कसं काय बोलू शकता, अख्ख्या जगाचं सोडा, परंतु हे सगळं तुम्ही मला बोलताय. त्यानंतर मानस इतकी भडकलेली असते की रागाच्या भरामध्ये ती डायरेक्टली तेजसची कॉलरच पकडते आणि त्याला म्हणायला लागते की रणजित आणि माझे लग्न हा विचार तुम्ही करूच कसा शकता, कळतंय का तुम्हाला. तर तेजसने मानसीचं हे रौद्र रूप पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि सगळ्यांनाच या गोष्टीचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तेजस अचानकपणे तिथे मानसीला सांगतो की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय अर्थ आहे या सगळ्याचा, मला कळत नाहीये. मानसी धक्केने तेजसकडेच पाहत राहते, कारण त्याला संपतरावांच्या वचनाबद्दल काहीच कल्पना नाहीये हे मानसीच्या लक्षात आलेलं असता. मानसी पटकन तेजसची कॉलर सोडते आणि त्याच्यापासून दूर जायला लागते. तर तेजस विचारत असतो की या सगळ्याचा नक्की काय अर्थ आहे मिस लक्षाम. मानसी विचारात पडते. ती विचार करते की मिस्टर राष्ट्रहित कसं सांगू तुम्हाला, माझ्या बाबांचं तुम्हाला न उमगलेलं वचन मी कसं सांगणार आहे. तेव्हा तिथे आता तेजस सांगतो की अहो मला माहिती आहे की मामींची पद्धत चुकीची आहे तुम्हाला समजावण्याची, परंतु काय हरकत आहे. अहो रणजितरावांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. मामी लगेच पुढाकार घेते आणि मानसीला सांगते की अगं बघ बघ, अगं माझं नाही ऐकलं निदान त्यांचं तरी ऐक. तेव्हा मानसी सांगते की कुणाला माझं म्हणणं कळत का नाहीये, मला नाही लग्न करायचं आहे रणजितशी. तेव्हा मामी सांगते की अगं असं मोठा मूर्खपणा करू नकोस, अगं सगळेजण तुझ्या भल्यासाठीच सांगतायत ना हे सगळं. तर मामी तिथे संपदाला सांगते की अगं संपदा समजाव ना तुझ्या मुलीला. इतक्यात आता निधी सांगते की हे बघ मामी, जर ताईला लग्न करायचं नसेल तर. तेव्हा आता मामी तिला शांत बसवते, तिला सांगते की तोंड बंद ठेव, कुठे काय बोलायचं कळतच नाही तुला बिंडोक कुठली. आणि ती मानसीला सांगते की हे बघ रजनीताई, इतक्या मोठ्या श्रीमंत घराण्याच्या त्या तुला मागणी घालण्यासाठी आल्या आहेत आणि तू अडून राहते आहेस. मामी आता बोलण्याच्या ओघामध्ये स्वतःचं तोंडून स्वतःचंच बिंग फोडून टाकते. ती तिला सांगते की मानसी अगं कर ना त्या रणजितचे लग्न, तू लग्न केलं तर आम्हालाही थोडेफार पैसे मिळतील. तुला नाही वाटत आहे का की आम्ही इथे मस्त गार एसीमध्ये बसून हवा खावी. तेव्हा आता मानसी धक्क्यानेच विचारते की काय म्हटलीस तू. मामीचं सगळं बिंग फुटलं आहे हे तिच्या लक्षात येतं. सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. मानसी तिथे मामीला जाब विचारते. ती सांगते की पैशांसाठी तू माझं नातं त्याच्याशी जोडायला निघाले आहेस. तर विनीत तिथे आता त्याच्या आईलाही जाब विचारतो. तेव्हा तिथे मामी सांगते की हे बघ ते सगळा विषय वेगळा आहे, अगं तू कर ना लग्न त्याच्याशी. ती त्याच्यावरती जबरदस्तीच करायला लागलेली असते. मानसी तिथे सडेतोड उत्तर देत सांगते की त्यांना जाऊन सांगायचं पैशांच्या जोरावरती नाते विकत घेता येत नाहीत. याच्या आधीही त्या लोकांनी तेच केलं होतं, आताही तेच करत आहेत. काय झालं, तुटली ना नाती, झालं ना सगळं उद्ध्वस्त. मी एक गोष्ट सांगते आहे मामी, जाऊन त्यांना सांगायचं की माझ्या आणि रणजितच्या लग्नाचा विषय सोडून द्यायचा. मानसीने रणजितसोबत लग्नाला नकार देताच मामी आता मानसीला तिचं सामान उचलून घराच्या बाहेर निघायला सांगते. तेव्हा तेजस मध्यस्थी करता मामी त्याला सांगते की हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते, या घरात माझीच हुकूमत चालणार आणि हिला राहायचं असेल तर माझं ऐकावंच लागेल. तेव्हा तेजस हात जोडून सांगतो की काहीतरी गैरसमज झाला आहे, हे तुमची बोलण्याची पद्धत अयोग्य आहे, मी समजावतो. तेजस सांगतो की हे बघा रणजितराव खरंच खूप चांगले आहेत. इतक्यात आता मानसी सांगते की मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, नावही त्याचं माझ्यासमोर घ्यायचं नाही. एक मिनिट, आता तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतले आहेत का माझं लग्न त्याच्याशी जुळवायला. तेव्हा संपदा चिडते आणि मानसीला सांगते की मानसी तोंडावर काय बोलतेस तू. तेव्हा मानसी सांगते की मग काय करू आई. अगं हे सुद्धा मामीच्या बाजूनेच का बोलत आहेत, यांचाही त्यामध्ये काहीतरी स्वार्थ असेल ना, म्हणूनच तर बाजू घेत आहेत. मानसीचा कोणावरतीच विश्वास राहिलेला नसतो, अगदी तेजसवरती सुद्धा, कारण तिच्या
आयुष्याचा तिथे व्यवहार झालेला असतो आणि तीच गोष्ट तिला आवडलेली नसते. मानसी तेजसला सांगते की माझ्या भावना तुम्हाला का कळत नाही आहेत. तेजस मानसीला समजावणार इतक्यात मानसी सांगते की नाही आहे माझं यात सगळ्यामध्ये भलं झालं तर नुकसानच होणार आहे. इतक्यात तिथे मामा येतात आणि नक्की काय प्रसंग घडतो आहे त्यांना माहितीच नसतं. मामाने काय झालं असता विचारता तिथे आता मामी सांगायला लागते की आता तुमच्या भाचीच्या भल्याचा विचार करतो आहोत तर ते ऐकायलाच तयार नाहीये. मामाचाही आता मामीच्या बोलण्यावरती विश्वास नसतो. मामा तिथे सांगतात की तू आणि माझ्या मनूच्या भल्याचा विचार करणार. तेव्हा तिथे विनीत सांगतो की या सगळ्यांमध्ये तुझा स्वार्थ आहे हे सांग ना बाबांना. तर विनीत तिथे सांगतो की बाबा मी सांगतो नक्की काय घडलं आहे ते. त्या रणजितचे मनूचं लग्न जुळवण्यासाठी आपल्या आईने रणजितच्या आईकडून पैसे घेतले आहेत. हे सत्य ऐकताच मामांच्या पायाखालची जमीनच हादरते. मामा आता मामीवरती खूप भडकलेले असतात. ते सांगतात की काय माझ्या मानसीच्या लग्नाचा व्यवहार करायला निघाले आहेस तू. तेव्हा मामा चिडूनच बोलतात की तुलाच घराच्या बाहेर हाकलायला पाहिजे. खरं तर मध्यस्थी करत मनू त्यांना अडवते. परंतु मामा सांगतात की हे बघ मनू, तुला या बाईचा स्वभाव आणखीन माहिती नाहीये. अगं ही खूप लालची बाई आहे. पैशांसाठी काहीही करू शकते. तुला माहिती आहे का तुझं आणि विनीतचं लग्न जमवायचं होतं हिला. का तर त्यावेळी संपतरावांकडे पैसा होता म्हणून ना. मानसी हात जोडून मामानं विनंती करते की नाही मामा, मामीला तू काहीच बोलू नको. हे बघ आता मला नवीन कामही मिळालं आहे. आता आम्ही आमची सोय करू. उगाच आमच्यामुळे तुमच्या घरात वाद नकोत. तेव्हा आता मानसीचं ते वाक्य ऐकताच मामा सांगतात की ऐकलत का शोभा, अगं तुला घराबाहेर काढू नये म्हणून ती बिचारी माझ्याकडे विनंती करते आहेस आणि तू. मामा तिथे आता संपदाला मनूला समजावण्यासाठी सांगतात. परंतु संपदा सांगते की नाही, मानसी बरोबर बोलते आहे. आधीच तिच्या नात्यामध्ये लग्नामध्ये व्यवहार झाला होता आणि त्याचीच भोग आम्ही आता भोगत आहोत. परंतु मला असं वाटतं की मनूच्या आयुष्याचा तिच्या लग्नाचा व्यवहार नको व्हायला. हे बघ आमच्यासाठी तू खूप काही केलं आहेस, परंतु आता बस. असं सांगून संपदा ही आता घर सोडण्याचा निर्णय घेते. त्या तिघींनीही आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेताच तेजस तिथे सांगतो की हे बघा काहीतरी मार्ग काढूयात आपण. परंतु मानसी तेजसला सांगते की आम्ही काहीतरी आमची व्यवस्था करू. त्यानंतर तिघीही आपापल्या बॅगा उचलतात आणि बाहेर जाणार. इतक्यात मानसीच्या लक्षात विठुरायाची मूर्ती राहिल्याचं येतं. ती परत फिरते तेव्हा तिथे शोभा तिला अडवते. तर ती मामीला सांगते की माझ्या बाबांच्या श्रद्धेचंही ओझं नको व्हायला तुम्हाला. आणि त्यानंतर मानसी घरात जाऊन विठुरायाची मूर्ती आणते. तिघीही आता बेघर झालेले असतात परत एकदा आणि तिघीही त्या घरातून निघून जातात. तेजस मामांना धीर देत सांगतो की तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्यासोबत आहे, मी त्यांची व्यवस्था बघतो. तेजस त्या तिघींचा पाठलाग करत त्यांच्या मागे मागे जातो. मानसीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. तेव्हा मानसी सांगते की मग काय करू, आता रणजितची लग्न करू, माझ्या मामीला पैसा द्यायचा म्हणून. तेव्हा रणजित तिथे तेजस सांगतो की हे बघा त्यांचं चुकलंच आहे, परंतु काय हरकत आहे. खरं तर रणजितराव खूप चांगली व्यक्ती आहे. बरं आता तुम्ही इथे कुठे राहणार आहात, तुमची व्यवस्था कशी होईल, सामानही खूप जड आहे, द्या ना मी घेतो. असं सांगून जेव्हा तेजस बॅग उचलतो तेव्हा मानसी निधीवरती चिडते आणि तिला सांगते की निधी बॅग घे त्यांच्या हातातून पटकन. अगं त्यांनी आपल्यासाठी आतापर्यंत खूप काही केलं आहे. आणि त्यानंतर मानसी तेजसला बजावून सांगते की आमच्या पाठीमागे येऊ नका. मुंबईमध्ये लोक आल्यानंतर स्वतःची व्यवस्था करतात ना, मग आम्ही आमच्या व्यवस्था बघू. आणि तुम्हाला सांगते अजिबात आमच्या मदतीला यायचं नाही. तेव्हा आता तेजसला खूपच वाईट वाटत असतं. मानसी ऐकायलाच तयार नसते, खूप हट्टाला पेटलेली असते. परंतु मानसी तिच्या जागी तितकीच योग्यही असते. तर तेजस बाजूने चालत असतं तेव्हा मानसीचं लक्ष पाठीमागे जातं तर तेजस त्याला दिसत नाही. तेव्हा आता निधी बोट दाखवते आणि सांगते की तिकडे आहेत. तेव्हा तेजस सांगतो की हे बघा तुम्ही मला सांगितलं होतं की सोबत चालू नको, बाजूने चालतोय मी. तेव्हा आता मानसी त्याला जवळ बोलवते. तेव्हा तेजस सांगतो की राईट, आता ऐकलत ना माझं, शेवटी असंच असतं हो, सगळे ना रागाच्या भरातच निर्णय घेतात. परंतु तुम्ही आता योग्य मार्गाने चालला आहात. आता बघा तुम्ही करणार ना रणजितची लग्न. तेव्हा मानसी सांगते की मी माझ्या मतावरती ठाम आहे, तुम्हाला कळत कसं नाही हो. तेव्हा आता तेजस मानसीला समजावण्याचा एकही प्रयत्न सोडत नसतो. उलट तो मानसीला सांगतो की हे बघा मिस लकी चांप, या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठी चूक त्यांच्या आईची आहे ना. अहो उलट रणजितरावांना याबद्दल तर काहीच माहिती नव्हतं. संपतराव आणि त्यांची आई त्यांच्यामध्ये झालेले व्यवहार तर रणजितरावांना लग्नाच्या दिवशी कळाले होते. तेजस सांगतो की उलट रणजितराव तर या सगळे जे घडलं आहे ना तुमच्यासोबत त्याला स्वतःला जबाबदार धरत आहेत. तेव्हा मानसी सांगते की हो तेच जबाबदार आहेत ना या सगळ्याला, त्यांच्याचमुळे आमच्यावरती ही वेळ आली आहे.
तेव्हा तेजस सांगतो की हे बघा मिस लकी चार्म, प्लीज असं नका ना बोलू. अहो त्यांना तुमच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे. ते सगळं करण्यासाठी आईच्या विरोधातही जायला तयार आहेत. त्यांच्यासाठी तुमची सोबत महत्त्वाची आहे. तेव्हा मानसी सांगते की मला माझ्या बाबांचं इच्छा महत्त्वाची आहे. कारण मानसीसाठी तेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं, जे की तेजसलाच काही कळत नसतं. तेजस उलट मानसीच्या मागेच लागलेला असतो. तिला रणजितसोबत लग्न करण्यासाठी फोर्स करत असतो. तिथे आता तेजस सांगतो की एक्झॅक्टली संपतरामांची हीच तर इच्छा होती ना. त्यांना तुमचं लग्न रणजितरामाशी धूमधडाक्यात लावून द्यायचं होतं. आता ते सगळं घडतंय तर तुम्ही नकार का देत आहात? ऐका ना हो मिस लकी चार्म. तेव्हा तिथे आता मानसी तेजसला सांगते की तुम्हाला नाही कळणार आहे. हो माझ्या बाबांची ती इच्छा नव्हतीच. तेजसला समजावून मानसी थकून गेलेली असते आणि तेजस मात्र मानसीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांचंही एकमेकांना पटत नसतं. तेव्हा आता मानसी तडकपणे तेथून निघूनच जाते. तर तिथे आता पर्याय शिल्लक राहिला नसल्याने तेजस डायरेक्टली भर रस्त्यामध्ये संपदाचेच पाय करतो आणि तो सांगतो की मी काय करू मग? आता मिस लकी चार्म काहीच ऐकून घेत नाहीयेत. तुम्ही तरी समजावा त्यांना. तर तिथे आता तेजस सांगतो की मी जर अजून समजावायला गेलो ना तर लोकांना वाटेल की मी तुमच्या मुलीची छेड काढतो आहे. लोक येऊन मारतील हो मला. समजावा ना त्यांना. तेव्हा आता मानसी संपदा तिथे तेजसला सांगते की मुलगा तसा चांगला आहे, परंतु आईच्या वचनात बांधला गेला आहे. लग्नाच्या दिवशी पाहिलं ना, आईच्या पुढ्यात एक शब्दही बोलले नाहीयेत रणजितराव. आता रजनीताईने लग्नात केलेल्या मागण्या यांना पेलल्या नाहीत. जे झालं ते खूप वाईट घडलं आहे. आता मनूच्या इच्छा मी नाही मोडू शकत, असं सांगून संपदा हात टेकते. तेव्हा आता तेजसकडे पर्यायच राहिलेला नसतो. मनू जेव्हा मागे वळून पाहते तर संपदा तेजससोबत बोलण्यात व्यस्त असते. मनू तिच्यावरतीच चिडते. तर तेजस पळत आता मनूला येऊन अडवतो आणि तो सांगतो की बरं ठीक आहे, लग्नाबद्दल आपण नको बोलूयात. अहो परंतु तुम्ही राहणार कुठे? तुमची व्यवस्था करतो ना आम्ही, ऐका ना माझं. तेव्हा मानसी सांगते की काही गरज नाही आहे. तुम्हाला सांगितलं ना आमचं आम्ही बघून घेऊ म्हणून. जा बरं तुम्ही इथून. आणि मानसी तेथून रागानेच निघून जाते. तेजसकडे आता पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तेजस विचार करतो की आता मानसीची मदत नक्की कशी करायची. त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्याच्यासोबत त्याला मदत करणारा असा एकच व्यक्ती आहे, सुयोग, जो की त्याचा मित्र असतो. आणि तेजस पटकन आता सुयोगला फोन करतो. गायत्री घरामध्ये आता खूपच चिडलेली असते. तिचा संताप व्हायला लागलेला असतो. लिलावामध्ये जे काही घडलं ते तिच्या मनासारखं काहीच घडलेलं नसतं, कारण तिला ती मशीन काहीही करून विकायचीच असते. परंतु मानसीने मध्यस्थी करता रणजितने आता ती मशीन जरी विकत घेतली तरी ती प्रभूंच्याच घरात राहिलेली असते. आणि त्यानंतर तेजसने सर्वांसमोर गायत्रीचा हरलेला चेहरा बघायला सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि स्वतः गायत्री हरली आहे हे तिला पचनीच पडत नसतं. तिला मान्यच होत नाही. आणि त्यानंतर जो लिलावाचा पेपरमध्ये जाहिरात दिलेली असते तो पेपर ती टराटर फाडून टाकायला लागते. गायत्री खूप वैतागलेली असते. ती तिथे छायाला सांगत म्हणायला लागते की आज तो तेजस नाही तर तो रणजित आडवा आला. ज्या वृत्तपत्रामधून माझ्या बाबांच्या इज्जतीवरती ताशेरे ओढले गेले, तीच मशीन मला भंगाराच्या किमतीत विकायची होती. परंतु तो रणजित आडवा आला आणि सगळंच फिसकटलं. ती मशीन पुन्हा याच घरात राहिली. ती विकली गेली आहे भंगाराच्या किमतीत. हे जेव्हा माझ्या बाबांना कळालं असतं ना तर त्यांना किती आनंद झाला असता. असा विचार करून गायत्री निस्तीच पेटून उठलेली असते रागाने. परंतु तो रणजित कोण आहे हे तिचे गायत्रीला माहिती नसतं. तर छाया तिथे सांगते की रणजितचं नाव ऐकता क्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यानंतर मी मानसीची लग्नपत्रिका पाहिली. अगं हा रणजित तोच आहे ज्याच्यासोबत त्या मानसीचं लग्न जमलं होतं. मला तर वाटतं दीदी त्या मानसीनेच त्याला सांगितलं असणार आहे की ती विकत घे मशीन आणि याच घरात ठेव म्हणून. हे सत्य ऐकताच ते पत्रिका पाहताच गायत्रीच्या पायाखाली जमीन हादरलेली असते. तिला काहीच सुचेना असं होतं. तर गायत्री तिथे विचार करते की मानसीचं लग्न जर मोडलं असेल तर तो रणजित तिची मदतीला का आला असेल. तेव्हा आता तिथे विनोद येतो आणि तो सगळ्यात मोठा धमाका करत तिथे गायत्रीला सांगतो की मानसी नाही, आपले लाडके तेजस प्रभू, त्यांनी सांगितलं होतं रणजितला हे सगळं करायला. हे सत्य ऐकताच गायत्रीला मोठा धक्काच बसतो. गायत्रीचं स्वप्न अगदी धुळीला मिळवलेलं असतं तेजसने. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की काही गुंड मानसीच्या मागावरती आलेले असतात आणि तिची छेड काढत तिथे म्हणायला लागतात की तुमचे पाय आता खूप दुखले असतील ना चालून चालून, विठरायाची मूर्ती घेऊन हातही झुकले असतील, द्या ती मूर्ती मी घेतो. तेव्हा मानसी तिथे म्हणते की लाज नाही वाटत? देव बघतो आहे तुमच्या या हरकती. इतक्यात आता एक गुंड मानसीच्या हातातील विठुरायाची मूर्ती हिसकावून घेणार. तिथे तेजस येतो आणि तेजस आता त्या गुंडाचा हात पकडून जोराचा पिरगाळतो. वेळेवरती येऊन तेजसने मानसीला वाचवलेलं असतं. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.